नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण चवळीपासून एका वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी बघतोय. बरेच जण याला उसळ पण म्हणतात. रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, पण करण्याची पद्धत थोडी वेगळी असल्यामुळे ती चव पण अगदी छान लागते. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात, पण त्याआधी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता इथं बघा, मी 1 वाटी इतकी ही चवळी घेतलेली आहे. आता ही जी चवळी आहे ती आपल्याला बाजारामध्ये काही ठिकाणी थोड्या मोठ्या आकारामध्ये, काही ठिकाणी अगदी बारीक किंवा काही ठिकाणी अशा प्रकारे मध्यम आकाराची मिळते. तुम्हाला जशी चवळी आवडते तुम्ही त्या पद्धतीने ती घेऊ शकता. इथं मी 1 वाटी घेतलेली आहे. आता ही जी चवळी आहे ती आपण 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची, कारण बऱ्याचदा कोणत्याही कडधान्य असतील किंवा काही आपण दुकानातून आणतो तेव्हा जेव्हा बरेच प्रकारची औषधं असतात, त्यामध्ये नेहमी डाळ किंवा उसळ याच्या पद्धतीने चोळून धुवून घ्यायच्या. आता चवळी चांगली स्वच्छ धुवून झाली की ह्याच्यावरती पाणी येईल असं पाणी घातलं आणि 2 तास साधारणपणे आपण ही चवळी भिजवून घेतोय. चवळी चांगली भिजल्यामुळे ती पटकन शिजते. आता इथं बघा 2 तास झालेले होते आणि चवळी पण बघा आकाराने छान अशी मोठी झाली आणि अगदी आता ती पटकन शिजते. चवळी चांगली भिजली असेल ना की रेसिपी पण अगदी पटकन होते. आता इथं बघा एक मी कुकर घेतला आणि कुकरमध्ये आता आपण ही पाण्यासकट भिजवून घेतली चवळी घातली. यामध्ये आता आपण पाव चमचा इतकी हळदपूड, 1 तमालपत्रीचं मी पान टाकलं, अर्धा छोटा चमचा आपण तेल घालूयात. तुम्ही हवं तर तूप पण घालू शकता. त्यानंतर झाकण लावून आपण मीडियम गॅसच्या आचेवरती 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 2 शिट्ट्यामध्ये आपली चवळी जी आहे ती अगदी परफेक्ट शिजते. जास्त शिट्ट्या झाल्या किंवा जास्त गिर्र झाली तर चवळी चांगली लागत नाही. तर आता इथं बघा शिट्ट्या होईपर्यंत मी एका छोट्या बाउलमध्ये 2 ते 3 चमचे आपण दही घेतोय. आता हे ताजं दही वापरले, दही फार आंबट नसावं. आता हे दही सुरुवातीला आपण चांगलं असं फेटून घेणार आहोत. दही इथं बघा इथं चांगल्या पद्धतीनं असं फेटलं गेलं आहे, अगदी छान असं एकसारखं तयार झाले. आता ह्यामध्ये आपण मसाले घालूयात. त्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा इतकी हळदपूड घातली मी. नंतर 1 ते 2 चमचे इथं मी काश्मीरी लाल तिखट. आता चवीप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा आपण यामध्ये गरम मसाला वापरतोय. तर हा मी घरी केलेला गरम मसाला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा धनेपूड वापरतोय. हे सगळे मसाले आपल्या घरी इझिली अवेलेबल असतात. त्यानंतर 1 मोठा चमचा कसुरी मेथी घातली. आता हे सगळे मसाले आपण ह्या दह्यामध्ये चांगलेसे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून जे काही मसाले आहेत ते दह्यामध्ये अगदी छानपैकी असे मिक्स होतील आणि जेव्हा आपण हे रेसिपीमध्ये वापरू तेव्हा दही अजिबात फाटणारही नाही. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथं बघा तोपर्यंत आपल्या ज्या कुकरला 2 शिट्ट्या झाल्या होत्या, कुकर चांगला थंड झाला, झाकण काढून घेतलं. आता आपण चेक करून घेऊयात. तर आपली जी चवळी आहे तर ती पण अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे बघा. अगदी गिर्र पण नाही झाली आणि अगदी कच्ची पण नाही आहे. तर अशा पद्धतीनं चवळी शिजवून झाल्यानंतर आता गॅसवरती एका कढईमध्ये बघा मी 2 ते 3 मोठे चमचे साजूक तूप वापरते. आता जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तेलाचा पण वापर करू शकता. त्यामध्ये आपण सुरुवातीला 2 तमालपत्रीची पानं, 2 वेलदोडे आणि 2 लवंगा घातल्या. त्यानंतर 1 तुकडा मी दालचिनीचा, 1 चमचा मी जिरे घातले. त्यानंतर आपण याच्यामध्ये आता अर्धा चमचा बडीशोप घालूयात. आता सुरुवातीला हे सगळे जे खडे मसाले आहेत ते तुपावरती 2 मिनिटं परतवून घ्यायचे, जेणेकरून खडे मसाल्यांचा फ्लेवर अगदी छान उतरतो. त्यानंतर 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरले. आता हे पण आपण हलके गुलाबी रंगापर्यंत परतवून घेणार आहोत. रेसिपीला लागणारं साहित्य अगदी घरातलंच आहे, तेच साहित्य आहे, फक्त करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे काय होतं थोड्या चवीमध्ये छान लागतं. अगदी पाहुणे वगैरे आले तरी देखील तुम्ही नक्की करू शकता अशी रेसिपी आहे. कांद्याला हलका गुलाबी रंग आल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आणि ती पण चांगली अशी मिक्स करून घेतली. आता तुम्ही बघू शकता आलं लसूणचा देखील कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला. आता गॅस अगदी बारीक केला आणि आपण मगाशी दह्यामध्ये जे काही मिक्स केलेले मसाले होते त्याचे संपूर्ण मसाले आपण घालतोय. हे मसाले आणि दही घालतेवेळी गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि पटापट आपण हे मसाले घालून अगदी एकसारखं हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत. बऱ्याच जणांची तक्रार असते जेव्हा केव्हाही आपण रेसिपीमध्ये दही वापरतो तेव्हा दही फाटतं. तसं का होतं? जर तुम्ही दही चांगलं फेटून घेतलं नसेल किंवा दही घालताना गॅस मोठा असेल त्याला पाणी सुटतं. त्यामुळे दही घालतेवेळी गॅस बारीक ठेवायचा आणि जर तुम्हाला पटापट हे मिक्स करणं शक्य नसेल तर गॅस बंद करून तुम्ही दही देखील मिक्स करून घेऊ शकता.
आता हे अगदी छान असं मिक्स केलं आहे. आता कळेनं बघा त्याला छान तेल पण सुटायला सुरुवात झाली. दह्यामुळं काय होतं, आपल्या रेसिपीला चांगलं टेक्स्चर येतं, रिचनेस पण येतो आणि ग्रेव्ही पण अगदी अप्रतिम बनते. आता 3 ते 4 मिनटं मी हे परतवून घेतलं. थोडंसं कोरडं होईपर्यंत हे परतलं गेले. छान तेल पण सुटले आणि रंग पण अगदी अप्रतिम आला. आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली चवळी होती तर ती संपूर्ण पाण्यासकट घालून घेणार आहोत. यामध्ये चवळी शिजताना आपण पाणी घातलं होतं, त्यामुळे मी वरून पाणी घालणार नाही आहे. जर तुम्हाला थोडीशी पातळसर अशी आमटीसारखी ही रेसिपी हवी असेल, तुम्ही थोडंसं गरम पाणी पण याच्यामध्ये वापरू शकता, किंवा जर तुम्हाला घट्ट हवे तुम्ही अगदी अशाच पद्धतीनं ही भाजी किंवा ही उसळ करू शकता. आता छान बघा ही मसाल्यामध्ये अगदी मस्तपैकी मिक्स केलेली आहे. मसाला पण अगदी चवळीसोबत छान असा कोट झालेला आहे. थोडं घट्ट वाटतं आणि मसाले पण थोडे शिल्लक होते, त्यामुळे मसाल्याच्या भांड्यामध्ये मी अगदी 2 चमचे पाणी घातलं आणि ते ह्याच्यामध्ये ॲड केलं. आता छान असं मिक्स करून ह्याला दणकून 1 ते 2 उकळ्या काढून घ्यायच्या. आपला जो मसाला आहे तो आपण आधी शिजवून घेतला होता. चवळी पण आधी शिजली गेली होती, त्यामुळे पुन्हा जास्त वेळ शिजण्याची अजिबात गरज नाही आहे. जर तुम्ही चवळी जास्त शिजवली तर ती गिर्र होते आणि अगदी सगळा लगदा तयार होतो आणि तशी चवळी खायला अजिबात मजा येत नाही. चवळी जर अखंड असेल तरच ती चवळीची भाजी खाण्याची मजा काही वेगळीच असते. आता सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा हे सगळं छानपैकी मिक्स करायचं. बडीशोप आहे, त्याबरोबरच आपण वेगवेगळे मसाले वापरले, त्यामुळे अगदी खमंगपणा आपल्या ह्या रेसिपीला येतो. ही चवळीची भाजी तुम्ही जिरा राईस असू दे, भात असू दे किंवा चपाती, रोटी, नान, भाकरी कशासोबतही सर्व करू शकता. अप्रतिम चवीचे. बऱ्याचदा आपण पनीर वगैरे बाहेरून किंवा धाब्यावरून वगैरे ऑर्डर करतो, पण धाब्यावर देखील बऱ्याच भाज्या अशाच पद्धतीने बनवून येतात. तुम्ही देखील एकदा नक्की चवळीची भाजी बनवून बघा. रेसिपी आवडली तरच माझ्या व्हिडिओला लाईक करा. आता बघा आपल्या मस्तपैकी या भाजीला दणकून अशा उकळी आलेली आहे. आता गॅस मीडियम करायचा आणि याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मी थोडी जास्त वापरते, कारण कोथिंबीरचा फ्लेवर पण खूप छान चव आणतो आपल्या ह्या रेसिपीला. रंग पण अगदी सुरेख आला आणि टेक्स्चर पण आपल्या भाजीचं अगदी मस्त आलं आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. ज्यांना ही भाजी आवडत नाही त्यांना पण तुम्ही सर्व करून बघा, ते पण अगदी आवडीनं खातील. 1 भाकरी खाणारे नक्कीच 2 भाकरी खातील. पोट भरेल पण मन भरणार नाही अशी आपली ही रेसिपी आहे. तर आजची ही व्हिडिओ आणि हा भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर छान कमेंट्स करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करायला विसरू नका. आणि रेसिपी करून बघितल्यानंतर ती कशी झाली हेही मला कमेंट बॉक्समधून सांगायला विसरू नका. माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पुन्हा एकदा एका नवीन आणि छान व्हिडिओ सोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.